ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद परतला, सोन्याचे दर पुन्हा घसरले। सध्या भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या वाढत्या आणि घसरलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर संमिश्र चित्र दिसत आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाचे बजेट बिघडत आहे। जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खूप उपयुक्त ठरणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 10 मे रोजी सोने खरेदी शुभ मानली जाते। त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने चांदीचे विविध दागिने व वस्तू खरेदीच्या विचारात असतील। या सर्वांसाठी खुशखबर आहे, सोने आणि चांदीच्या जागतिक किमती कमी होताना दिसून येत आहे। येत्या काळात दर आणखी कमी होण्याचे तज्ज्ञांचे मत आहे। विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या आधीच सोन्याचे भाव कमी होत असून चांदीची किंमतही घसरण होत आहे। प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक 29 एप्रिलला नागपूर सराफा बाजारात सोन्याचे दर 72,600 रुपये होते। मंगळवारी 300 रुपयांची घसरण झाली। बुधवारी पुन्हा 700 रुपयांनी भाव कमी होऊन 71,600 रुपयांवर स्थिरावले। गुरुवारी 300 रुपयांची वाढ तर शुक्रवारी 300 रुपयांची घसरण झाली। शनिवार दिनांक 4 मे रोजी भाव 71,600 रुपयांवर स्थिरावले। याचप्रमाणे सोमवार 29 एप्रिलला चांदीचे दर प्रति किलो 81,400 रुपये होते। आठवड्यात चढउतार होऊन शनिवार दिनांक 4 मे रोजी भाव 80,600 रुपयांपर्यंत खाली आले। केपी न्यूज करिता रायगड प्रतिनिधी मानसी कांबळे यांची रिपोर्ट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.